जय हरी सर्वांना. जय हरी. हा जय. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वर श्री. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमक्षादिलक्ष्यम्, एकं नित्यं विमलमचलं सर्वाधि साक्षिभूतम्, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. यस्य देवे परा भक्ति, यथा देवे तथा गुरु, दर्शयते कथितार्था प्रकाशन्तो महात्मना. ब्रह्मेवाहम् अहं ब्रह्म न चाहं ब्रह्मणा पृथक्, नाहं देहो न मे देहो केवलो अहं सनातनः. यदक्षरमनाख्येयं मानन्दम् अजम् अव्ययम्, श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रये. गुरुरत्यक्षया लोके साक्षात् विद्या हि शाङ्करी, जयत्याज्ञानमस्तस्यै दयार्द्रायै निरन्तरम्. सार्धं केन च कषार्धं शिवयोः समरूपिणोः, ज्ञातुं न शक्यते लग्न नीति द्वैतछलान्मुहुः. अद्वैतमात्मनस्तत्त्वं दर्शयन्तो मितस्तराम्, तौ वन्दे जगतमाद्यो तयोस्तत्त्वाभिपत्तिः. मूलायाग्राय मध्याय मूलमध्याग्रमूर्तये, क्षीणाग्रमूलमध्याय नमः पूर्णाय शम्भवे. परं ब्रह्म परं धाम सच्चिदानन्दविग्रहम्, ज्ञानेश्वर इति ख्यातं प्रणमामि गुरुं परम्. जयन्ति शिष्यबुद्धिस्ता ज्ञानध्वान्तदिवाकर, रंगनाथ महाराजा ब्रह्माभ्यासपरायणः. पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की. शांति ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय. सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय. श्री गुरु धूत महाराज की जय. श्री गुरु रंगनाथ महाराज की जय. सब साधु संतन की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव गोपाल कृष्ण भगवान की जय. जय हरी सर्वांना. ओवी क्रमांक 15 ला आहोत आपण. प्रश्नांची सर्व प्रश्नांचं चिंतन झालेलं आहे. तेवी जेणे तेजे वाचे शिवाच्य सुजे, ते वाचा प्रकाशिजे हे के आहे.
तेवी जेणे तेजे, वाचेशी वाच्य सुजे, हे वाचा प्रकाशी जे हे के आहे. ज्या परमात्म्याच्या ज्ञानरूप प्रकाशाने वाणीला वाच्यभूत अर्थ प्रकाशित करता येतो, त्या वाणीला परमात्म वस्तू कशी प्रकाशित करता येईल, तसेच विवरण. तसेच वाणीला वाचकता जी आली आहे ती परमात्म्याच्या सामर्थ्याने आली आहे. अर्थात ज्याच्या ज्ञानाने वाचेला वाचकता येते ती वाचा त्या ज्ञानरूप परमात्म्याला कशी प्रकाशन करू शकेल. आत्मा चार वाणीचे पलीकडे आहे. अर्थात आत्मभिन्न चार वाणी अध्यस्त असल्यामुळे अध्यस्त वस्तू त्यांचे वर्णन कसे करतील. ज्याच्या प्रकाशाने वाचा प्रकाशित आहे ती वाचा त्याला कशी विषय करील, याला युक्ती म्हणावी. अमृतानुभव ग्रंथात प्रमाणे दिलेले नाहीत, युक्ती व अनुभवच सांगितला आहे. खऱ्या भाग्यशाली शिष्याने श्री गुरुला प्रमाण विचारू नये. श्री गुरुनी आपला स्वानुभव सांगावा व शिष्याने त्यावर विश्वास ठेवून पटवून घ्यावा. पण सर्वांना हे झेपत नाही. मध्यम अधिकाऱ्याला प्रमाण सांगावे लागते. त्यात प्रथम स्मृती ग्रंथातील प्रमाण सांगावे, पुराणातील प्रमाण सांगावे, शास्त्रातील प्रमाण सांगावे, शेवटी वेदश्रुती प्रमाण सांगावे. या प्रमाणावर आस्तिकाचा विश्वास असल्यामुळे त्यास पटते. परंतु नास्तिक यातील कोणतेच प्रमाण मानित नाहीत. अशा वेळी नास्तिकांना युक्तीने पटवून द्यावे लागते. ती युक्ती अशी. नास्तिकांना स्थूल देहाची प्रत्यक्षता आहे व आम्हाला ब्रह्माची प्रत्यक्षता आहे. त्यात एक प्रत्यक्ष स्वरूप आहे व एक प्रत्यक्षाचा विषय आहे. मुळात काहीतरी प्रत्यक्ष असल्याशिवाय प्रत्यक्षाचा विषय होत नाही. अर्थात प्रत्यक्षतेच्या विषयात प्रत्यक्ष आहे, पण प्रत्यक्ष स्वरूपात प्रत्यक्ष विषयता नाही. तेव्हा प्रत्यक्षाच्या विषयाचा व्यतिरेक आहे व प्रत्यक्षाचा अन्वय आहे. ज्याचा अन्वय आहे ते सत्य असते व ज्याचा व्यतिरेक आहे ते मिथ्या असते. अशा युक्तीने नास्तिकांना देखील आम्ही जगन मिथ्यात्व शिकवू शकतो. ठीक आहे, ते थांबू आपण. बोलाव महाराज. अमृतानुभव प्रकरण 5 आणि ओवी आहे आजची 15वी पुढे गेलो. तेवी जेने तेजे, वाचेशी वाच्य सुजे, ते वाचा प्रकाशी जे हे के आहे.
सूर्याचे नि प्रकाशी जे काही जड आभासे, तेने तो गिवसे सूर्य काही, तेवी जेने तेजे वाचेशी वाचे सुजे, ते वाचा प्रकाशी जे हे के आहे. माऊली ज्ञानोबा राय आपल्याला दृष्टांत देऊन सांगतात की त्यांना सिद्धांत आपल्या लक्षात आणून द्यायचा आहे किंवा मुख्य विषय जो लक्षात आणून द्यायचा आहे तो हा आहे की सत चित आनंद हे 3 पद शब्दाच्या रूपानं आलेली ही 3 पद श्रुती मातेकडून वेदाकडून आलेली ही 3 पद व्यावर्तक आहेत. असं जड दुःखाची व्यावृत्ती करणारी आहेत, म्हणजे निराश करणारे आहेत. असत मी नाही, असत ब्रह्म नाही, जड मी नाही, जड ब्रह्म नाही. दुःख द्वैत मी नाही, माझ्यात नाही. मृत्यू म्हणजे दुःख द्वैत ब्रह्मात नाही. या अर्थानच मी ब्रह्म आहे, ब्रह्म मी आहे. ब्रह्मात माझ्यात भेद नाही आणि अन्य दुसरं काही खरं नाही. ही प्रक्रिया होण्यासाठीच म्हणजे व्यावृत्तीची प्रक्रिया, निराशाची प्रक्रिया, आपल्यातच आपल्या ठिकाणी जो विपर्यास दिसायलाय, अध्यास दिसायलाय, खोट्याचा, जाडाचा, द्वैताचा, इकडून जर गेलं तर द्वैताचा, जाडाचा आणि खोट्याचा हा अध्यास आहे. आणि ह्या अध्यासाला वारण्यासाठी हे 3 शब्द आहेत. सच्चितानंद म्हणजे या 3 शब्दानं स्वरूप दाखवून दिलं नाही, स्वरूपाच्या विपरीत जो अध्यास आहे त्याला वारले. तीच मागची बघी एवम सचितानंदो आत्मा, एवम सचितानंदो हा आत्मा असं जे वेद सांगतो, ऐसा शब्द एवम हा सचितानंदो आत्मा, ऐसा शब्द, ऐसा वेदाचा शब्द, अन्य व्यावृत्ती सिद्धू, अन्याची व्यावृत्ती करणार आहे. अन्य व्यावृत्ती वाचक नव्हे, सिद्धूचा वाचक नव्हे, ते स्वयं सिद्धू सिद्ध आहे. ते स्वतः सिद्ध आहे. सचितानंद हा जे शब्द आहेत हे सचितानंद शब्द, सचितानंद स्वरूप. सचितानंद शब्द हे वाचिक आहेत, सचित आनंद जे स्वरूप आहे ते ब्रह्म आहे. अशी शब्दाची ना अर्थाची स्पष्टता झाली पाहिजे. स्पष्टता. शब्द व्यावहारिक आहेत, सचितानंद वस्तू पारमार्थिक आहे. शब्द वाचिक आहेत, ते चिन्मय आहे स्वरूप. शब्द वाचिक म्हणल्यावर आकाशाचे आहेत आणि ते ब्रह्म अभौतिक आहे. तिथं भूत नाहीत, तिथं गुण नाहीत, तिथं अविद्या नाही. भूतसृष्टीचा तिथं पत्ता नाही.
भूताच्या वंशाचा तिथं पत्ता नाही, वंश आहे भूताचा. वडिला अव्यक्ताची वंशा शब्द ह्या अव्यक्ताच्या वंशातला शब्द आहे, म्हणजे प्रकृतीच्या अविद्येच्या वंशातला, मायेच्या वंशातला. जर शब्दाचे घटक तपासले तर शब्द आकाश आहे. तपासणी जर केली, चेकिंग केली त्याची, रक्तलघवी चेक केल्यासारखं, बुद्धीच्या प्रयोगशाळेत जर चेक केला शब्द, तर शब्द आकाश आहे असं निष्पन्न होतोय. आकाश तमोगुण आहे असं निष्पन्न होतंय. तमोगुण अविद्या आहे, प्रकृती असं लक्षात येते, असं निष्पन्न होतंय, असं परीक्षित गणितात उतरतंय. आणि ती अविद्या अध्यस्त आहे, नसलेली पोकळी अध्यास आहे, असं गणितात उतरते, असं हिशोबात येते. पहा, हिशोबात उतरते. हा हिशोब आहे, गणित आहे, हाची आहे हिशोब. जर हिशोब केला तर हेच निष्पन्न होते. म्हणून शब्द आकाश आहे, तमोगुण आहे, अविद्या आहे. अविद्येच्या वंशातला आहे शब्द. वडिला अव्यक्ताचे वंशा, उद्योजक सूर्य जायचा, येणे एके गुणी आकाशा अंबरत्व. ह्या शब्दानं, हे एक जो गुण आहे शब्द, हे एका गुणानच, म्हणजे एका तन्मात्रेनच आकाशाला आकाशत्व आहे, आकाशाला अंबरत्व आहे, म्हणजे भूतत्व आहे. आकाश जेवढं महान दिसतंय, जे ज्या चार भूतापेक्षा मोठं पाचभूत दिसतंय, ह्या चार भूताचं कारण म्हणून जे प्रसिद्ध आहे, एवढं मोठं जरी आकाश असलं तर त्या आकाशाला आकाशत्व शब्दामुळे, तन्मात्रेमुळे, शब्द तन्मात्रेमुळे. आणि त्याचा जर हिशोब पाहिला बारीक, तर ती तन्मात्रा किंवा तो शब्द किंवा तो विषय तामस आहे, तमोगुण आहे. कारण तमोगुणाची भूत आहेत, रजोगुणाची प्राणेंद्रिय आहेत, कर्मेंद्रिय प्राण, आणि सत्वगुणाची ज्ञानेंद्रिय आणि अंतःकरण चतुष्टी प्रसिद्धच माहिती आहे आपल्याला सर्वाला. बहुतेक त्यांचं पंचीकरण, विचारसागर, विचार चंद्रोदय, त्या ग्रंथांची ज्यांना परिचय, ह्या ग्रंथाचा किंवा ह्या ग्रंथात ज्याचा प्रवेश झाला, ह्या हे ग्रंथ ज्यांनी वाचलेत, पाहिलेत, ऐकलेत, किंवा ज्यांना अनुभव पाहिला, असा ग्रंथ तर आहेच, ग्रंथात लिहूनच ठेवलेले महात्म्याने, पण असा बी ज्यांना आढावा घेतला की ही पृथ्वी, ही पृथ्वीवर पाणी, हा सूर्याचा पसरलेला प्रकाश, ही हवा आकाशात असलेली, आणि हे चारी भूत ज्याच्यात ते हे आकाश, आणि ते आकाश बी बाह्य इंद्रिय गोचरे म्हणून तामस आहे, स्थूल आहे, तमोगुण आहे. आणि तमोगुण व्यवहार रजोगुणाशिवाय होत नाही, म्हणून व्यवहार होतो कर्म इंद्रियाने प्राणाने, तो रजोगुण. आणि तमोगुणावर रजोगुणाने झालेला व्यवहार सत्वगुणाशिवाय कळत नाही, ज्ञानेंद्रिय आणि वृत्ती किंवा मनबुद्धीचे अहंकार. कारण कळण्याचा, जाणण्याचा व्यवहार सत्वगुणात आहे, म्हणून हा सत्वगुण, हे ज्ञानेंद्रिय आणि ही बुद्धी, ही वृत्ती, ही सत्वगुण. जाणण्याचा व्यवहार सत्वगुणाशिवाय नाही, क्रियेचा व्यवहार रजोगुणाशिवाय नाही, आणि इंद्रियांना जी विषयात आहे ती तमगुणाशिवाय नाही. तमोगुणाशिवाय विषय येताना इंद्रियानं जे जे कळत ते तमच आहे. मग ते आकाश कळू, ते वायू कळू, तो सूर्य प्रकाश करू, अग्नी करू, पाणी कळू का पृथ्वी कळू, पाचच आहेत. ते पाचही भूत तमोगुण आहेत. त्याच्यात भिन्नता असन
पृथ्वी घट आहे तर पाणी पातळ आहे तर अग्नी उष्ण आहे तर वायू चंचल आहे तर आकाश पोकळी. त्या पाचीत एकूण एकात फरक आहे, पण फरक त्याच्यातली त्याच्यात असन, पण ते एक आहेत. एक जात ते तामस आहेत, तमोगुण आहेत. आणि इकडे बी ह्या तमोगुणावर व्यवहार होतोय तर तो रजोगुण आणून, म्हणजे हातानं, पायानं, वाणीनं, गुद्दानं, शिष्णानं, प्राणशक्ती घेऊन, प्राण, अपान, व्यान, उदान, समान ह्या शक्त्या घेऊन, ही चार्जिंग घेऊन, त्या प्राणशक्तीनं, ह्या कर्म इंद्रियानं, ह्या तमोगुणावर, पाचवी तमोगुणाच्या 5 भूतावर व्यवहार होतोय. ओला ढाल काढता येते, अवकाशात प्रवास करता येतो, वायूवर व्यान हेलिकॉप्टर चालिता येते, वायू टायरात भरता येतो, स्वारता येतो, श्वास घेता येतो. अग्नी पेटीता येतो, विझिता येतो, स्थलांतरित करता येतो, मोजता येते किती डिग्री तापमान आहे, शेगड्या तयार करता येतात, हिटर तयार करता येते, अग्निबाण तयार करता येतो, बॉम्ब तयार करता येतो, अग्नीवर व्यवहार करता येतो कर्मेंद्रिय घेऊन. पाण्यावर नावा तयार करता येतात, पाणबुड्या करता येतात, पाणी उपशिता येते, भरता येते, तपासता येते, पावता येते. हा पाण्यावर व्यवहारच आहे. पुन्हा त्याच्यातली त्याची तयार करतो, पाणी तापवता येते, थंड करता येते, बर्फ करता येतो, वाफ करता येते. हा कर्मेंद्रियाचा व्यवहार करता येतो. पृथ्वी खांदता येते, टेकडी करता येते, पार करता येते, पृथ्वीला सोडून आकाशात जाता येते, आकाशावरून पृथ्वीवर येता येते, पृथ्वीला पाण्यानं भिजता येते, पृथ्वीला तापिता येते, जाळता येते, पृथ्वीला हवेनं उडीता येते, धूळ. म्हणजे हा व्यवहारच आहे. इकडं पृथ्वीवर जास्त व्यवहार करते, त्याच्यापेक्षा पाण्यावर कमी, त्याच्यापेक्षा अग्नीवर कमी, त्याच्यापेक्षा वायूवर कमी, त्याच्यापेक्षा आकाशावर कमी. इकडे कमतरता आहे व्यवहाराची, कारण इंद्रिय कमी कमी व्हाले तिकडे. पृथ्वीशी 5 बी इंद्रिय संलग्नित आहेत, पाण्याशी 4च आहेत, अग्नीशी 3च इंद्रिय संबंधित आहेत, डोळा, त्वचा आणि कान. वायूशी 2च इंद्रिय संबंधित आहेत, त्वचा आणि कान. आकाशाची 1च इंद्रिय संबंधित आहेत, कान. म्हणून ते कमी कमी व्हायला तिकडे कारणाकडे गेल्यामुळं. पण व्यवहार करता येतो हे मला म्हणायचं, कर्मेंद्रिय घेऊन, प्राणशक्ती घेऊन, पंचभूतावर. मग व्यवहार करता येतो ते रजोगुण. मग रजोगुणात एक नाही ना, पाय तरी रजोगुण, हात तरी रजोगुण, वाणी तरी रजोगुण, बुद्ध शिष्ण तरी रजोगुण, प्राण तरी रजोगुण, अपान तरी रजोगुण, व्यान तरी रजोगुण, समान तरी रजोगुण, उदान तरी समगुण, रजोगुणच. मग रजोगुणात हे 10 आहेत. 10 जरी वेगवेगळे, प्रत्येकाची कार्य वेगळी, प्रत्येकाची नाव वेगळी, प्रत्येकाचे स्वरूप भिन्न भिन्न ठरता येतील, व्याख्या करता येतात. प्राण म्हणजे काय, अपान म्हणजे काय, बुद्ध म्हणजे काय, शिष्ण म्हणजे काय, वाचा म्हणजे काय, हा एक व्याख्या शास्त्राने. मग किती व्याख्या असल्या ते एक रजोगुण आहे हे बी पाहता येते. तसे सत्वगुण 5 ज्ञानेंद्रिय, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, अंतकरण, चतुष्ट, अंतकरण, पंचक. अंतकरण पंचकच म्हणून लागत त्याला अंतकरण धरून. पण हे जरी बी मोडले तुम्ही, पण ते सर्व एक सत्वगुण आहे, कारण सर्वात एक व्यवहार आहे जाणण्याचा. वेगवेगळं जाणण्याचा व्यवहार असला तरी जाणण्याचा व्यवहार एक आहे. तसा हॉटेल मधला व्यवहार असतो, वेगवेगळे व्यवहार आहेत, वेगळी भाजी, वेगळा चाय, वेगळी कॉफी, वेगळा नाश्ता. वेगळं नाश्ता म्हणलं तर एक प्रकारचा आहे का, नाश्ता सेंटर असते, नाश्ता सेंटर आहे, पण तिथं नाश्त्याचे प्रकार किती आहेत, मागा ना मागेल ते भेटते तिथे वेगळं. मग किती असले ते एक नाश्ता आहे,
भोजनालय, भोजनालय म्हणजे भोजन करण्याची जागा आहे. पण भोजनाच्या भाज्या किती आहेत, पोळ्या किती प्रकारच्या आहेत, रोट्या किती प्रकारच्या आहेत, किती प्रकाराचे पण भोजनालय, किती प्रकाराचे पण नाश्ता सेंटर, उपहारगृह. एक जसं आपण म्हणतो किंवा लॉज आहे, आपण म्हणतो त्याच्यात प्रकार किती आहेत. साधा जनरल वॉर्ड वेगळा आहे, स्पेशल रूम वेगळ्या आहेत, त्याच्यात पुन्हा VIP रूम वेगळ्या आहेत, वरल्या वेगळ्या, खाल्ल्या वेगळ्या, एसीच्या रूम वेगळ्या, साध्या कूलरच्या वेगळ्या, साधारण वेगळ्या, जनरल. प्रकारले म्हणजे ते पण ते एक आहे, सर्व मिळून एक आहे. तसे हे प्रकार आहेत, तमोगुणाचे वेगळे, रजोगुणाचे वेगळे, सत्वगुणाचे वेगळी. पण ते सर्व मिळून एक बी कळायला पाहिजे, त्याच्यातलं वेगवेगळं कळायला पाहिजे, ते सर्व मिळून एक बी कळायला पाहिजे. हा भेद, याला भेद म्हणावा, त्यातला भेद, भेदी जाणतोय ते गुरुचे भेद ज्ञान करून देईल. म्हणजे हे एक एक बी कळायला पाहिजे, वेगवेगळं कळायला पाहिजे, सर्व मिळून एक बी कळायला पाहिजे. याला सर्व चौरस चौरस ज्ञान म्हणते. सर्व तारतम्यासहित, सर्व बाजूसहित ज्ञान, प्रत्येक वस्तूचं, प्रत्येक घटकाचं, एकंदरीत सर्व. आणि सर्व विभाजन आहेत ना, जसं रूपारूप हे विभाजन आहे, कान आणि शब्द हे विभाजन आहे, नाक आणि गंध हे विभाजन आहे. हे जसे विषय आणि इंद्रिय विभाजन आहे, देह आणि जग विभाजन आहे, वृत्ती आणि प्रमेय विभाजन आहे. ही विभाजन आहे ती वेगवेगळी. असं करीत 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 गेलं तर जीवन जड विभाजन आहे, विभाजन आहे. असं करीत 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 गेलो तिकडं आपण. तर बुडात एक आहे दोन्ही, हे दोन्ही एक, हे दोन रस्ते वेगवेगळे फाटी फुटतात त्याला, दोन रस्ते बुडात बुडात गेलं तर एक आहे, तिकडं एक ब्रह्म आहे. बुडात एक आहे, इकडे शाखा अनेक फुटतात. पण मुलं लय मोठी नाहीत. हे घ्या, ऊर्ध्व मूल म्हणली, ऊर्ध्व मुले नाही म्हणली. शाखा अनेक आहेत, शाखा अनेक वचन नाही. इकडे वरी ब्रह्म एक आहे. माया, मग अविद्या, मग झाली इकडे व्यष्टी, इकडे समष्टी, मग समष्टीत बी अनेकता, व्यष्टीत बी अनेकता, भेद 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 खाली. वर 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 पाहायला गेलं तर एक आहे, मूळ एक आहे. 36 तत्वाचा मूळ हरी. खाली तत्व असते किती बी, 7 5 3 अध्याय, 1 3 5 असू द्या, अनेक असू द्या, 21 असू द्या, 14 असू द्या, 12 असू द्या, 16 असू द्या, 9 असू द्या, कोणी 6 मोजली, कोणी 5 मोजली, कोणी 3 मोजली, कोणी 2 मोजली, मोज द्या आपापल्या गणतीप्रमाणे. प्रायव्हेट लिमिटेड मोज नाही त्यांचं ती. पण सर्व व्यापक, सर्व सृष्टीचा जर विचार केला, सर्व तत्व मोजण्याचा विचार केला तर बुडात एक आहे, हिरांदाची मोख आहे, ज्ञानबारायची मेख आहे. असो, आपला विषय विस्तीर्ण झालाय, म्हणून सांगायचं तात्पर्य काय चाललं होतं आपलं, आपला आपला काय विषय चालला होता की शब्द आहे. हा शब्द पाहायला तर आकाशाचा आहे, तमोगुणाचा आहे, अव्यक्त अविद्येकडे त्याचं नातं जातंय. त्याची जर अनुवंशिकता तपासित गेली, त्याची जर टेस्ट केली तर ते अविद्यिक आहे शब्द. पण मग सचितानंद हे शब्द सुद्धा, शब्द जर तपासले तर अविद्यिक आहे, अविद्याचे. पण गुरुची महिमा आहे की त्या अविद्येला विद्याकडे जाण्याची शिडी करतात. अविद्येचं रूपांतर विद्येत करतात, ही गुरुची महिमा आहे. गुरु की महिमा न्यारी, सद्गुरु हमारा प्यारा. त्या अविद्याला विद्याकडे जाण्याची वाट करतात, अविद्येचं रूपांतर विद्येत करतात. पहा, सचितानंद हे शब्द किंवा तत्वमाशी हे शब्द, अहम ब्रह्मस्मी हे शब्द, हे शब्द अविद्यिक आहेत.
अविद्याच आहेत. पण कोण म्हणेन अहम ब्रह्मस्मी अविद्या आहे, कोण म्हणेन तत्वमाशी ही अविद्या आहे. ध्यानात घ्या जरा. कोण म्हणेन अयम आत्मा ब्रह्म अविद्या आहे. ती विद्या आहे का विद्या? अयम आत्मा ब्रह्म म्हटलं मी, विद्या आहे का विद्या? अरे शब्द अविद्याच आहेत आणि त्या शब्दात विद्या आहे. शब्दात अविद्येत विद्या भरली, ग्लासात पाणी भरल्यासारखं. पोळीत पुरण भरल्यासारखं. शब्द व्यावहारिक आणि अर्थ पारमार्थिक. हो हो, बरोबर बरोबर. कशात काय भरलंय? मग काय ते टाका आणि हे खा. वाटीत गुलाबजामू आहे, चमचा आहे. वाटीचं काय काम आहे पहा, चमच्याचं काय काम आहे पहा. वाटीची पोच कोटपर्यंत, चमच्याची पोच कोटपर्यंत, गुलाबजामाची पोच कोटपर्यंत. तिन्ही एकत्र दिसतात, वाटी, चमचा आणि गुलाबजामू. पण वाटी कुठपर्यंत? ताटापर्यंतच, खालीच पात्रापर्यंत. चमचा मुखापर्यंत. जरा रोजचे दृष्टांत आहेत आपली. आणि गुलाबजामू, गुलाबजामूचा अणू आहे वाटीत बी, चमच्यात बी, मुखात बी, पोटात बी. आर पार आहे गुलाबजामू, चमचा आर पार नाही. चम्मच आर पार नाही, वाटी आर पार नाही, तिला पार आहे, सीमा आहे. वाटी खायची नसती, वापरायची असती. चमचा खायचा नसतो, वापरायचा असतो. गुलाबजामू अंगी लागतो, तो अंगच बनतो. तद्रूप होतो तो गुलाबजामू, आणि तद्रूपच असतो तो, अंगच असतो. असतो काय दुसरं? अन्नमय असतो, अन्नच आहे तो. तसं जीव ब्रह्मच आहे, ब्रह्म जीवच आहे. मधलं वारावं लागतंय. मग मतलब उपाधी नाही म्हणून वाटी. ध्यानात घ्या, वाटी खाचा पदार्थ नसून खाच्या पदार्थाला सहाय्यक आहे, सहाय्यक केली करणारा हीच कला आहे. हाच परमार्थ आहे. लोखंड, स्टील खाचा पदार्थ नसून खाण्याला सहाय्यक केले, पोषक केले. तसे शब्द सहाय्यक नाहीत, घातक आहेत. पण घातक शब्दाला सहाय्यक केले हे शास्त्र आहे, हे गुरु आहेत, हे संत आहेत. बाभळीच्या बोरीच्या लाकडाची शिडी करता येते. बाभळीवर बोरीवर जाता येत नाही, काठी असतात, त्याची काठी साळून त्याच्या फाट्या हे करून, त्याचे खण काढून, त्याची वाकडं तिकडं असलेला भाग काढून, त्याची साल काढून त्याची शिडी बनवता येते. जशी कारागीरला, सुताराला, कलाकाराला, शिल्पकार त्याचा करणाराला. ज्याच्यावर जाता येत नाही त्यानं जाता येते, ज्याच्यावर जायला अडचण असती ते जायला सुविधा बनवता येते. बोरीच्या बाभळीच्या लाकडावर जाता येत नसतो, वरी झाडावर काटे असतात, चांगल्या चांगल्याला जाता येत नाही. पण त्याला असं पण येता येते की सर्वाला जाता आलं पाहिजे, म्हाताऱ्याला पण जाता आलं पाहिजे, लेकराला पण जाता आलं पाहिजे, असं खेळत मस्त जाता आलं पाहिजे, आनंदात. 20-25 फूट जाऊन बी कुठंच नाही गेलो असं वाटलं पाहिजे. सुखकारक. त्याला तोरणं लावून, झुंबर लावून, शोच्या वस्तू काढून, त्याच्यावर फुलं काढून, राघू काढून, मोराची चित्र काढून साधऱ्याहून जाता येते. तसंच केलं हे की वाट इतकी सुबक बनली साधू संतांनी. मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला, राज्य भार चाली आयशा. वाट केली हो शब्दाची, शब्द अर्थ नाही, शब्दाची गोवी.
आणि शब्दाची मुक्त करी, शब्दाची गोवी आणि बंधन करी तो ही शब्दाची गोवी अमृत अनुभवात. शब्दच गुंता करतो आणि शब्दच मोक्ष, म्हणजे गुंता करणाराच मोक्ष. म्हणजे पहा ना, वाटी हा जो धातू आहे ना, हा चावत नाही, गिळत नाही, पचत नाही, मान्य, पण तरी मी त्याचा उपयोग केलाय. चम्मच हा वाटीचाच भाग आहे, वाटीचाच धातू आहे. तो चावता येत नाही, गिळता येत नाही, पचिता येत नाही, मान्य, पण तरी त्याचा उपयोग केलाय. तसा शब्द चावता येत नाही, गिळता येत नाही, पचिता येत नाही, हे का, पण तरी त्याचा उपयोग आहे. माहित आहे, शास्त्रात शब्दाचा उपयोग आहे, शब्दाचं काम नाही. देवाकडे शब्दाचं परमार्थात कामच नाही. पचन क्रियेकडे वाटीचं चमच्याचं कामच नाही, मान्य हो नस द्या, पण तरी तिथपर्यंत पोहोचण्यासाठी त्याचा उपयोग करता येतो. ज्याचं काम नाही त्याला कामी आणता येते. ही क्रांती संतांनी केलेली. नाही तर परमार्थ शब्दाचं काम नाही, आणि वरवर पाहता परमार्थ शब्दाशिवाय काम नाही. परमार्थात सुरुवात केली की शब्द आहेत, रामकृष्ण हरी म्हणा, ग्रंथ वाचा. शब्दाशिवाय ते कळत नाही आणि शब्द ते नाही. हा, गुलाबजाम वाटीशिवाय चमच्याशिवाय खाता येत नाहीत, करता येत नाहीत, बनिता पण येत नाहीत बर्तानाशिवाय. त्याचं बनिणं, त्याचं खाणं, त्याचं तोंडापर्यंत नेणं धातूशिवाय नाही. आणि धातू काम म्हणजे पहा, धातू पद्धत नाही, पण धातू तसाच आहे शब्द, हे कळालं पाहिजे. असो म्हणून महाराजांना आपल्याला विस्तरित व्हायला, एवं सचितानंदू हा आत्मा ऐसा शब्द अन्य व्यावृत्ती, वाचक नव्हे, शुद्धूचा वाचक नव्हे, सिद्ध होऊन अन्याची व्यावृत्ती करणारा आहे. जे सिद्ध आहे त्याचा वाचक, सिद्धाला वाचक करायचं काय, हातच्या काकणाला आरसा करायचा काय. समोर सूर्य उगवलेला आहे, त्याला मान फिरवायची कशाला. जर विरुद्ध दिशेला विन्मुख सूर्य उगवला असता तर मान फिरवावं लागली असती. सन्मुख सूर्य उगलेला आहे, पूर्वेकडून करून बसलेला आहे, पूर्वेकडून सूर्य उगलाय, आता मान फिरवायचं काम आहे का. हातात काक नाही हिऱ्या माणिक मोत्याचं, मग पाहण्यासाठी आरसा भिंग घ्यायचं का. पुढे ना हात, पाठीमागून पाठीला जर ते बांधलं असतं काकण, मग आरशानं असं घेऊन कसतील पाहता आला असता. आरसा व्यवस्थित दोन आरशी लागली असती, पुढून एक मागून ना, जसे नावेच्या कटिंगच्या दुकानात असतील तशी, तेव्हा माग लाड आरशाशिवाय दिसलं नसतं. दोन आरशी लागली असती, एक नाही, तेव्हा पाठीमाग लाड काकण दिसला असतो. पण योगायोगानं हाताला काकण आहे, हात पुढे पोटाकून आणि तिकडूनच डोळे, मग आता आरसा कशाला. साहजिक आलं, आरशाचं काय काम आहे. त्याप्रमाणे सिद्ध आहे, समोर आहे. एरवी तरी मी कैसा मुखाप्रती भानुका जायचा, काही दिसे न दिसे आयसा वाणीचा नव्हे. उणीव नाही माझ्यात कोणचीच, मायनस पॉइंट नाही कुठलाच. असं असल्यामुळं माझ्याकडे कशाला शब्दाची गरज आहे, माझ्याकडे कशाला इंद्रियाची गरज आहे, माझ्याकडे कशाला बुद्धीची जाणीवीची गरज आहे, माझ्याकडे कशाला तर्काची गरज आहे. म्हणून तर्काची आदिती हा गोचरू नव्हे किरीटी, जाणीव जेथ न रे घे विचार मागोता पावली रे घे, तर्को आईनीने घे अंगी जायच्या. इंद्रियाला कानडे का, ते तिथं जातच नाहीत ना, हे ते गरज बी नाही यायची. असो म्हणून शब्द व्यावर्तक आहे, सचितानंद हा शब्द व्यावर्तक आहे. हे सांगायसाठी माऊलीनं आपल्याला सूर्याचा दृष्टांत दिला, की सूर्याच्या प्रकाशानं जे काही
आभासतय कळतय, तर त्या कळालेल्या पदार्थानं सूर्य कळन का? जसा सूर्यानं ते पदार्थ उजाडात आणला आणि कळाला, तसा ह्या पदार्थानं सूर्य कळन का? कसा कळन बाबा? सूर्याची प्रकाशी जी काही जड आभासी त्याने तो दिवसे सूर्य काही अजिबात नाही आपण पाहिलं. त्याप्रमाणे आजच्या दृष्टांत दिली तेवी जेने तेजी त्याप्रमाणे जसा सूर्याचा दृष्टांत सांगितला, त्याप्रमाणे ज्याच्या तेजानं, ज्याच्या प्रकाशानं, ज्याच्या ज्ञानानं, ज्याच्या सत्तेनं वाचेशी वाचे सुजे. ही समजा वाचा काय म्हणले, वाचेतो काय उपयोग आहे सांगा मला वाच्याचा? हा, वाचानं शब्द बोलल्या जातात, शब्दाच्या अर्थानं ते अर्थ कळतो, शब्दानं अर्थ कळतो. हा बरोबर, वाच्याचा उपयोग आहे. कसा उपयोग आहे सांगा मला? तर वाचेतून शब्द निघतात, बरोबर, आणि त्या शब्दाला अर्थ असतात, आणि मग त्या शब्दानं तो अर्थ कळतो. आता हत्ती म्हणलं, वाचेनं हत्ती म्हणता येते, आणि हत्ती जे सोंडेवाला सुपासारख्या मोठ्याल्या कानाचा बलाढ्य प्राणी जंगलात असणारा आठवतो. हा बरोबर आहे, हा वाचेचा उपयोग आहे. वाचेनं वाच्य सुजत, वाच्य पदार्थ, वाच्य प्राणी, वाच्य वस्तू, वाच्य व्यक्ती जे आहे अर्थ, तर ती वाचेच्या शब्दानं, वाचेनं शब्द उच्चारला की तो कळतो, म्हणून वाच्याप्रमाणे, शब्दप्रमाणे, म्हणून वाचेचं काम आहे. पण पण ध्यानात घ्या, जे वाच्य जो हाती, हत्तीच्या आठवणीला हत्ती आठवण कळाली का? नाही. चला, बर ते शब्द आहे जो हत्ती, त्या शब्दाला हत्ती कळाला का? शब्दाला शब्द कळाला नाही. बर ते शब्द ज्या वाणीतून आला, त्या वाणीला वाणी कळाली का? वाणीला शब्द कळाला का? वाणीला हत्तीची आठवण कळाली का? हत्ती कळाला. हो, किती करता झाला पहा. हत्ती एक, हत्तीची आठवण एक, हत्ती शब्द एक, हत्ती शब्द बाहेर आणणारी वाणी एक. सांग लागती पहा जर विश्लेषण केलं तर. मुळात तर जंगलातला हत्ती एक तो वेगळाच राहिला, त्या हत्तीची आठवण अंत करणार, त्या हत्तीच्या आठवणी तिची आठवण आहे, तिला उद्भूत करणारा शब्द हत्ती शब्द, हा हत्ती हा 2 अक्षरी शब्द, तो शब्द ज्या वाणीतून आला ती वाणी ही इतके आहेत ना, इतक्यातून कोणाला काय कळालं सांगा? त्या सर्वाला प्रकाश आहे का? सर्वाला उजेड आहे का? सर्वाला ज्ञान आहे का? मग तुम्ही वाचेला म्हणाली, वाचन होतंय, वाचन होतं, वाचेला वाचा जेडे का चेतन? मग वाचा जर जेडे, तर मग वाचेला वाच्य जे सुजलं, जे वाच्या बद्दलचा शब्द आला, तर ते कोणाच्या त्याच्यानं, कोणाच्या प्रकाशानं, कोणाच्या सत्तेनं, कोणाच्या ज्ञानानं? ते ज्ञान कोणाचं आहे? वाचेचं आहे का? शब्दाचं आहे का? स्मृतीचं आहे का? हत्तीचं आहे? त्या हाती जागर भीत घ्या, हत्ती पुन्हा चेतन म्हणल्यास पुन्हा फॉल्ट होतो काय काय मंडळीला. मी भिंत म्हणलो, खांब म्हणलो, खांब वस्तू, खांब इथं नाही आपल्यापाशी जसा आता, तर मग खांब वस्तूची मनात आठवण, त्या आठवणीला उद्भूत करणारा खांब शब्द, आणि खांब शब्द उच्चारणारी वाचा, वाचा शब्द, शब्दानं झालेली आठवण, आणि आठवणीचा पदार्थ सर्वाला कळालं पाहिजे, म्हणून मी रिव्हिजन करायलो. आठवणीचा पदार्थ काय आहे? खांब आहे. खांबाची काय आहे? मानसिक आठवण आहे मनात दळलेली, त्या आठवणीला उकरून काढणारा कोण आहे? शब्द आहे, खांब शब्द. तो खांब शब्द कुठून आला? वाणीतून आला. मग वाणीतून आलेला खांब शब्द, खांब शब्दाची मनात आठवण जागृत झालेली, आणि त्या आठवणीचा पदार्थ खांब, तो घरात असलेला, घराला आधार असलेला खांब, स्तंभ, पिल्लर, किती वस्तू याच्यातली कोणती वस्तू चेतन? कोणत्या वस्तूला कोणती वस्तू कळाली? कोण्या वस्तूला प्रकाश आहे?
कोण्या वस्तूला तेज आहे? कोणत्याच नाही ना. मग खाम कळाला, स्मृती तेज आठवणीला आहे. स्मृती जागृत झाली, जागृत करण्याचं तेज म्हणू आपण मनात तात्पुरतो शब्दाला आहे. शब्द कुठून आला तर शब्द प्रजनन करण्याचं तेज ताकद वाणीला आहे. पण वाणीला कळाली का? वाणीला शब्द कळाली का? वाणीला आठवणी कळाल्या का? वाणीला खांब कळाला वाचेला? मग हे सर्व वाणीत कुठून आलं? वाणी कोणाला कळाली? वाणी कोणाच्या सत्य नाही. मग तीच सत्ता सांगायलीत माऊली, तेवी जेने तेजे, ज्या प्रकाशानं, ज्या ज्ञानानं, तेवी ज्या सत्तेनं. असंच म्हणा, सत्ता प्रकाश एकच आहे बरं का. सत्ता म्हणा, प्रकाश म्हणा, ते प्रसंग परत्वी, प्रसंगाला शब्द वापरायचे असतील. सर्वाचा अन्वय कळायचा असतो. प्रकाश, सत्ता, सुख एकच आहे. म्हणून जेने तेजे, जेने सत्य, जेने प्रकाशे, जेने सुखी म्हणा, काही हरकत नाही. जेने तेजे वाचेशी वाचा सुजे, जेने सत्य वाचेशी वाचा सुजे, जेने आनंदे वाचेशी वाचा सुजे. असं म्हणलं तरी काय होत नाही. त्या केंद्रावर गेल्यावर, तिथं ठाम राहिल्यावर म्हणा काय बी. अद्वैत बी म्हणा त्याला, असंग बी म्हणा त्याला, कारण आहे ती सत्ता, प्रकाश, सुख, असंग, अद्वैत एकच आहे ती. पण माऊलीने प्रसंग शब्दाचं ते त्याचा सूर्याचा दृष्टांत घेतलेला आहे मागून, म्हणून तेच म्हणली. माग जर सत्तेचा दृष्टांत घेतला असता सत्तावाचक शब्द, तर जेने सत्य म्हणली असती. माग जर आनंदाची भूमिका असती सांगण्याची, तर जेने आनंदी म्हणली असती. पहा ना, येणे सुखी आम्ही असं शोधवली, तर सुखी म्हणली, आनंदी म्हणली. एकच आहे ना ते. तेवी जेने तेजे वाचेशी वाच्य सुजे, तेवी जेने सत्य वाचेशी वाच्य सुजे, तेवी जेने आनंदे वाचेशी वाच्य सुजे, तेवी जेने असंगे वाचेशी वाच्य सुजे. म्हणायला काय हरकत नाही. तेवी जेने तेजे वाचेशी वाच्य सुजे. वाचेला वाचेच उच्चारता येते, शब्द उच्चारता येतो. वाचेनं जो सर्व व्यवहार होतो, तो ज्या त्याच्यानं, ज्या सत्तेनं, ज्या अधिष्ठानावर वाचेचा व्यवहार, वाचेचं दुकान चालतंय ज्या भांडवलावर, ज्या भांडवलावर वाचा दुकानदारकी करती. ध्यानातच घ्या. तर जेणे तेजी वाचेशी वाचा असू, ती वाचा प्रकाशाची हे की आहे. ध्यानात घ्या. ती कसं वाचेनं प्रकाशल्या जाईल? भांडवल, दुकान, ग्राहक 3 आहेत. ध्यानात घ्या. तर दुकानदार ग्राहकावर सत्ता गाजीता येते, व्यवहार करता येतो, नजर ठेवता येते. ग्राहकाकडून त्याला मार्जिन, नफा खाता येतो, घेता येतो. ध्यानात घ्या जरा. म्हणजे मूळ जे भांडवल आहे, त्या भांडवलावर तर दुकान आहे, त्या भांडवलामुळेच हा दुकानदार आहे. दुकानदार असा नाही, दुकानदार माईच्या पोटातून नाही झाला मला, दुकानामुळे म्हणाली. आणि दुकान भांडवलामुळे, आणि दुकानामुळे गिऱ्हाईक आलेले. नाही गिऱ्हाईक कशाला? हे पाच सर्व भांडवलामुळे. गिऱ्हाईक काय आलं? दुकानामुळं. ध्यानात घे. दुकान कोणाचं आहे? दुकानदाराचं. दुकानदार कशामुळे जन्माला दुकानदार होता का तो? नाही, ते दुकान टाकलं म्हणून. दुकान कोणा टाकलं? कशामुळे टाकलं? भांडवलामुळं. मग गिऱ्हाईक दुकानामुळं, दुकानदार दुकानामुळं,
आणि दुकानदारानं दुकान टाकलं भांडवलामुळं, भांडवल असल्यामुळं. सर्व भांडवलच आहे ती. विठ्ठल अवघ्या भांडवला, विठ्ठल बोला विठ्ठल. मूळ भांडवल विठ्ठल आहे. मूळ भांडवल ब्रह्म आहे, आत्मा आहे, परमात्मा आहे. ते तेज आहे, जे नाही तेज आहे. त्याच्यामुळेच दुकान आहे, त्याच्यामुळेच दुकानदार आहे, त्याच्यामुळेच गिऱ्हाईक आहे. त्रिपुटी त्याच्यामुळेच आहे, ग्राहक दुकान आणि दुकानदार. त्या त्रिपुटीचा आधारस्तंभ तो आहे, भांडवल आहे. अत्यंत समर्पक भूमिका आपण बजावली पाहिजे, आपण लक्षात घेतली पाहिजे. म्हणून ते मूळ भांडवल आहे, ध्यानात घ्या. ते नफ्यानं तयार झालेलं नाही, ते गिऱ्हाईकाकडून आलेलं नाही. ते मूळ आहे, वडील उपार्जित असं म्हणून मूळ आहे, अनादी असं म्हणू लागत. नफा वेगळा, दुकानदार वेगळा. पण सर्वाच कारण, सर्वाच महाकारण ते भांडवल आहे. कारणाचं कारण भांडवल आहे. ध्यानात घ्या गोष्टी. म्हणून ते भांडवल असं म्हणता येत नाही की दुकानदार गिऱ्हाईकाकडून आल्यामुळे भांडवल झाले. नाही रे, त्या भांडवलामुळे गिऱ्हाईक आले, भांडवलामुळे दुकानदार झाले, भांडवलामुळे दुकान टाकले. दुकानातला प्रत्येक माल भांडवलच आहे. ती दुकान नाही, ते दुकानातला प्रत्येक माल भांडवल आहे. माल नाही, तो मालात रूपांतर झालं, त्या भांडवलाचं पर्यावसन झाले. आणि त्या भांडवलाचं रूपांतर दुकानात झाल्यामुळे गिऱ्हाईक आलं तिथं, नाही गिऱ्हाईक आलं नसतं तिथं. नुसते पैसेच खिशात असते तर गिऱ्हाईक नसतं आलं. साखरला, पत्तीला, कशाला, गुळाला, त्याचं रूपांतर त्याच्यात झाल्यामुळे गिऱ्हाईक आले. आणि ते गिऱ्हाईक आलं, ते तिथं भांडवलात त्या रूपांतर झाल्यामुळे तू दुकानदार झाला. तू कुठं दुकानदार, तू कुठं जीव होता, तू कुठं परमाता होता. परमाता जीव म्हणजे दुकानदार, आणि सर्व पिंड ब्रह्मांड म्हणजे भांडवल. आणि लुचायला लागलेले सर्व गिऱ्हाईक घ्या लागलेलं असो. म्हणून सांगायचं तात्पर्य काय चाललं आपला विषय इतकाच चालला आपला, की ज्याच्या त्याच्यानं वाचेला वाचे सुजतय, त्या वाचेनं ज्या त्याच्यानं सुजल्याले प्रकाशल्याले त्याला हे पा ध्यानात घ्या. पण हा दुसरा प्रकार सांगतो की आरसा आता जर उन्हा सूर्याच्या प्रकाशात जर आरसा धरला, विरोध दिशेला धरला, तर दगड चमकतो आरशानं. तुमच्या रूम मध्ये प्रकाश नसला, तिथं जर दरवाजातून जर त्या परावर्तित कोण आरशाचा जो प्रकाश आहे, फटीतून चाललेला किरण, तो जर सोडला तर तुमच्या खोलीतल्या सर्व वस्तू दिसत्या ना अंधारातल्या. बरोबर आहे ना? मग आरशाच्या प्रकाशाने दिसल्या का नाही वस्तू? रूम मधले भांडे, कपडे, घर, भिंत चमकली. पाण्यावर पाडला, दगडावर पाडला, त्याच्यातली धुळीचे कण सुद्धा दिसू लागली घरातली. तू म्हणली यानं दिसतंय. मग चला असं फिरी सूर्याकडे न्याला, सूर्याकडे डायरेक्ट त्याचा कोण केला. तर मग आता सूर्यावर पडला का नाही प्रकाश त्याचा आरशाचा? आरशाच्या प्रकाशाने जसा दगड चमकला, रूम चमकली, पाणी चमकलं, तसं आरशाच्या प्रकाशाने सूर्य चमकन का नाही? अजिबात नाही. काय बाकी सर्व चमक, अरे त्याला चमकायची गरज नाही, त्याचीच चमक आहे सर्व. आरशाची कुठे? आरसा उग दुकानदार दुकान मांडून बसलाय, त्याच्या जीवावर भांडवल ते. गोष्ट आरसा ज्याच्या त्याच्यानं इतर वस्तूवर ताण मारतो, प्रकाश करतो, तर आरसा सूर्याच्या तेजानं सूर्याला प्रकाशित करील का? त्याला म्हणता येईल का त्यानं त्याला प्रकाशित? तेवी जेने तेजे वाचेशी वाचे सुजे, ते वाचात प्रकाशी जे, ते वाचन म्हणजे प्रकाशी जे. हे के आहे, असं केव्हा घडेल का? असं केव्हा असतंय का? अजिबात नसतंय.
ते सांगतात महाराज, ज्या परमात्म्याच्या ज्ञानरूप प्रकाशाने वाणीला वाच्यभूत अर्थ प्रकाशित करता येतो, त्या वाणीला परमात्मा वस्तू कशी प्रकाशित करता येईल? मुळीच नाही. म्हणून सच्चिदानंद ह्या शब्दानं आत्म्याचं प्रकाशन केलं, ब्रह्माचं ज्ञान करून दिलं असं म्हणता येत नाही. म्हणता येईल म्हणायचं झालं तर की त्या सच्चिदानंद शब्दानं असं जड दुःखरूप असलेल्या गुणाची म्हणा, अविद्येची म्हणा, मायेची म्हणा व्यावृत्ती केली, आवरणाची व्यावृत्ती केली, याचा निराश केला. आणि याचा निराश केल्यावर ते सिद्धच आहे. त्याला काय बाजूला करायचं? त्याला कशाला प्रकाशायचं? तो प्रकाशच आहे. काहीच करायचं काम नाही. फक्त हे बाजूला, आणि हे बाजूला म्हणजे बाजूलाच आहे, पण यानंच हे वारायचं, विशेषतानच विशेषता वारायची. ध्यानात एवढा शब्द सांगतो मी, महत्वाचा अत्यंत आलाय तर माझ्या आठवणीत, की चिद विशेषानं जड विशेषता वारायची. ध्यानात घ्या जरा. चिद विशेषानं जड विशेषता वारायची, किंवा चिद विशेषानं जड कल्पना वारायची. हो ना. कल्पना म्हणा, विशेषता म्हणा, ती कल्पनाच आहे, ती कल्पितच आहे, ते पण तिथे गेल्यास कळत. आता जड विशेषता आहे, सर्व जड आहे, भूतापासून ताविद्येपर्यंत जड वर्ग या. मग याच्यातच विशेष ज्ञान होते, चिद विशेष. अहम ब्रह्मस्मी ही विशेषता आहे, आणि अहम देहमस्मी ही बी विशेषता आहे. ही जड विशेषता, ही चिद विशेषता आहे. संसार सत्य ही सद्विशेषता आहे, आणि ब्रह्म सत्य ही सत्विशेषता आहे. विषय आनंद ही दुःख विशेषता आहे. वाटतं तसं, जसं जग सत्य वाटते पण सत्य नाही, सद्विशेषता आहे. कसं आहे, ती विशेषता आहे. दुःख विशेषताच सुख वाटायली, जड विशेषता चिद वाटायली, चिद विशेषता वाटायली, आणि असत्य विशेषता सद वाटायली. हा तर भ्रम आहे. म्हणून सद्गुरु महावाक्य विचारानं सद विशेषता, चिद विशेषता, आनंद विशेषता दाखवितात, सत्ता प्रकाश सुख दाखवितात. आणि त्यानं ते दाखविलं की हे जातंय. त्याचं खरं दूध दाखविलं, ते पिठात कालविलेलं दूध ओळखू येते का रे हे दूध नव्हतं. जसं उपमन्यूला खरं दूध खरं जेव्हा भेटलं त्या वेळेला कळलं की अरे हे दूध नाही, आईनं दिलं ते माईच्या पोटी नव्हतं म्हणून. पीठ कालविलेलं दूध नसतंय, ते पीठ कालविलेलं पाणी. तसं सद्विशेष, चिद विशेष, आनंद विशेष त्या लक्षात आली महावाक्य विचारणं, की याला मी सत म्हणत होतो, याच्या काला त्या शरीराला मी चिद म्हणत होतो, आणि या विषयाला मी आनंद म्हणत होतो. हा माझा भ्रम होता, ही नाही. हे जड विशेष, हे दुःख विशेष, आणि असद विशेष. असद आहे, सद नाही, सद्विशेष नाही. सद्विशेष ते ते दाखवे पा. खरं सोनं दाखवलं की खोटं हातातून गळत असते, खरी नोट हातात आली की खोटी नोट हातातून गळत असते. मोठा एखादा पोलीस होऊन आपल्याकडे आला, अंगावा खरा बिल्ल्यावाला खरा पोलीस येत असतो, तेव्हा एक खोटा पोलीस पळून जात असतो, तिचा राहत नसतो. पोलिसने उदाहरणाला घेतला सर्व ऑफिसातले ऑफिसर, कोणी होऊन आला खोटा, राईंदर आला पोलीस होऊन असं म्हणू आपण, आणि तो गावातल्या लोकांना असं विचारपूस करू लागला कायदेशीर त्याची. आणि जर खरा पोलीस आला तर हा आपले कपडे गुंडाळून पळवत असतो. तेव्हा खरं सद लक्षात येईल, तेव्हा हे खोटं सद, खोटं खोटा हे खोटं असत आहे, असत कळत असतं. हे सद म्हणत होतं, हे असत आहे. हे चिद म्हणत होतं, हे जड आहे.
हे आनंद म्हणत होतो हे दुःख आहे. म्हणून संत किती सांगतात हे दुःख आहे, दुःख बांधवडी आहे हा संसार. आपण ऐकतोच बी, गातोच बी, टाळावर म्हणतोच बी, त्याला चाली बी लावतो, ते पाठ बी करतो, प्रसंगाला ते प्रमाण बी देतो, तरी बी आपल्याला सुखच वाटत. ती संसार दुःख वाटत आहे म्हणतोच आपण, संतांना मानल्यामुळे लिहिल्यामुळं चांगलं आहे ते म्हणा, म्हणून 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 तरी लक्षात येईल. पण लक्षात येणंच कल्याण आहे. म्हणून सद्विशेष, चिद्विशेष, आनंद विशेष हे विशेष आहे. मग हे विशेषानं ही विशेषता जाती. म्हणून ज्ञानी अज्ञान नेली म्हणल्यावर त्या संगत ती बी गेली, विशेष गेलं. विशेषानं विशेषता संपत्ती खाली सामान्य राहते. हा विषय आपला बऱ्याच झालेला आहे. ते विजेने ते जे वाचेशी वाच्य सुजे, ते वाचा प्रकाशी जे हे के आहे. महाराज सांगतील तशी वाणीला वाचकता जी आली आहे ती परमात्म्याच्या सामर्थ्याने आली आहे. अर्थात ज्याच्या ज्ञानाने वाचेला वाचकता येते ती वाचा त्या ज्ञानरूप परमात्म्याला कशी प्रकाशन करू शकेल. म्हणून शब्द प्रकाशन करू शकत नाही, स्मृती प्रकाशन करू शकत नाही शब्दानं उद्भूत झालेली, आणि वाचा बी प्रकाशित करू, कारण वाचाचे स्मृती कशानं उद्भूत झाली, शब्दानं. शब्द कुठून आला, वाचेतून. मग वाचेतच कार्य आहे ना, वाणीच घेतली महाराजानं, की वाणी ज्याच्या त्याच्यानं कार्य करती. वेद वाचण्याचे, मनन करण्याचे, उच्चार करण्याचे, भजन करण्याचे, उपदेश करण्याचे जे कार्य करते ती वाचाय, ती ज्याच्या त्याच्यानं, ज्याच्या त्याच्यात, ज्याच्या प्रकाशात, ज्याच्या सत्तेत, ज्याच्या आनंदात, ज्याच्या आनंदानं काम करते, कार्य करते, तर ती त्याला कसं प्रकाशू शकत नाही. जसं बायको नवऱ्याच्या जोरावर घरात मालकी करते, गड्यावर ताण मारते, मुलाला शिकवते, मुलाला मारते, शिक्षा करते, तर ती बायको त्याच्याच सत्तेनं, त्याच्याच ताकदीनं त्याला कसं डोळे वातावरण पाहू शकल, त्याला कसं काम सांगू शकल, त्याला कशी शिक्षा करू शकल. मुलाला कधी शिक्षा, गड्याला बोलन, त्याला कशा शिव्या देऊ शकल. आणि देत असली तर मग गंमत आहे, मग मात्र मोठी गंमत आहे. सत्ता नसताना, सत्ता त्याची, सत्ता धण्याची की जी मायबाप, आणि देत असली तर मग तो संसार आहे, आणि देत नसली तर मग पारमार्थ आहे. काय देत नसली तर त्याची सत्ता घेऊन त्याला शिव्या देते, हिच नाव माया. हा, मग तो संसार येतो, त्या घरातला संसार येतो. आणि त्याच्या अनुज्ञेनं, त्याच्या सत्तेनं चालत असली, त्याच्या इशाऱ्यानं चालत असली तर मग तो पारमार्थ आहे. पारमार्थातला संसारातला फरक सांगितला. मग ती माया आहे, बरोबर आहे. ती अविद्या आहे. माया म्हणल्यापेक्षा अविद्या. माया नाही करीत तसं, अविद्या करते. असो, म्हणून सांगायचं तात्पर्य काय चालला आपला विषय, की म्हणून त्याच्या ते सत्तेनं त्याला कसं करू शकन, त्याला कसा विषय करू शकन, म्हणून विषय करू शकत नाही. जशी पत्नी पतीला, पत्नी घरकामवाल्याला, धुणं धुणाऱ्या, भांडे घासणाऱ्या बाईला म्हणजे बोलू शकते, वेळ झाला तुला, चांगलं काम करीत नाही, फुकट करते का, तुला काढून टाकेन, दुसरी लावीन, बोलू शकते. भांडे घासणाऱ्या बाईला, धुणं धुणाऱ्या बाईला, घर पुसणाऱ्या बाईला, पाणी आणणाऱ्याला, दूध आणून देणाऱ्याला, पेपर आणून देणाऱ्याला, किंवा मुलायला अभ्यास करीनात, लवकर उठानात, शाळेत जायनात, आंघोळ करा लवकर, जेवण राहिले तुमचे, कपडे नीट घाला, कपडे भरली. पण ती पतीला जसं, पती राजाला तसं बोलू शकत नाही. त्याच्या अनुमतीनं तर ती पतीची माता महाराज म्हणले ना त्याप्रमाणे, कारण त्याची सत्ता आहे, त्याच्या सत्तेनं ती तिथं आली, तिचं घरच नाही, ती तिथं राहिली तर त्याच्या जोरावर, त्याच्या शक्तीनं, त्याच्या इच्छेनं त्यानं ठेवली, म्हणून असं आहे. म्हणून त्याप्रमाणे आहे हे. मग त्याप्रमाणे वाचा तशी, म्हणून महाराज म्हणतात की
अशा प्रकारची जी वाचा आहे, तर ज्याच्या ज्ञानाने वाचेला वाचकता येते, ती वाचा त्या ज्ञान स्वरूप परमात्म्याला कशी प्रकाशन करू शकेल? अजिबात प्रकाशन करू शकत नाही. एक तेवढा पॅरेग्राफ घेतो, म्हणजे पान उद्या खालचं घेऊ. आत्मा चार वाणीचे पलीकडे आहे, ही वास्तविकता आहे. वैखरी, मध्यमा, पश्चिम, तीन पर्याय चार वाणी ज्या आपण पंचीकरणात, विचार चंद्रोदयात किंवा विचार सागरात पाहिल्या, त्या चारही वाणीचा विषय नसलेला, चारही वाणीच्या पार असलेला आत्मा आहे. अर्थात आत्मभिन्न चार वाणी अध्यस्त असल्यामुळे अध्यस्त वस्तू त्याचे वर्णन कसे करू शकतील, हा मुख्य विषय. कारण की आत्म्याहून भिन्न असणाऱ्या चारही ज्या वाणी आहेत, आता या चारही वाणी आहेत जड आहेत, चारही वाणी अनित्य आहेत, आणि चारही वाण्या व्यावहारिक आहेत. म्हणजे चारही वाण्या पारमार्थिक नाहीत, म्हणजे चारही वाण्या अध्यस्त आहेत परमात्म्यापुढे, आत्म्यापुढे कल्पित आहेत. म्हणून ह्या अध्यस्त असणाऱ्या, खोट्या असणाऱ्या, भासमान असणाऱ्या वाण्या त्या परमात्म्याचं काय वर्णन करू शकतं? त्याने जे वर्णन केलं ते भासमानच असणार ना. त्या भासमान त्याने केलेलं वर्णन भासमान, मग त्या भासमान वर्णनानं पारमार्थिक वस्तू प्रकाशली, असं कसं होईल? सत्ता भिन्न नाही. जसं स्वप्नातल्या डोळ्यानं जागृतीतलं रूप पाहता येतं का? कसं पाहता येईल? त्याचप्रमाणे म्हणून हे कल्पित असल्यामुळं अधिष्ठान, कल्पिताकडून अधिष्ठानाचं प्रकाशन कसं होईल? होऊ शकत नाही. म्हणून महाराजांनी तर असं सांगितलं, ज्याच्या प्रकाशाने वाचा प्रकाशित आहे, ती वाचा त्याला कशी विषय करील? ज्याच्या प्रकाशानं वाचा प्रकाशित आहे, वाचा त्यानं प्रकाशित आहे, वाचा त्यानं प्रकाशित आहे. वाचा कोण म्हणते? वाचा कोण वाचा म्हणते? वाचा कोणाला वाचा आहे? वाचेला वाचा आहे का? परमात्याला आहे का? परमात्या आहे, परमात्याला परमात्मा आहे का? बुडात जर गेलं तर खरा प्रकाश कोणाचा आहे? सत्ता खरी कोणाची? तर ते आपल्यावर जे आत्मा असते ना, आत्माच ब्रह्मरूप आहे, म्हणून खरं अधिष्ठानाची सत्ता आहे, ज्याच्या प्रकाशाने वाचा प्रकाशित आहे. आणि ती वाचा त्याला कशी विषय करील? ती वाचा त्याला कसा विषय करू शकल? तो विषय करू शकणारच नाही, विषयच करू शकत नाही, आणि तो विषय बी नाही कोणाचा, आणि त्याला गरज बी नाही विषय होण्याची, द्वैतच नाही तिथं. म्हणून त्याला युक्तिमान असं लक्षात घेण्याला, आर पार इकाडा आणि तिकाडा भेद लक्षात घेऊन हे शक्य नाही, हे अशक्य आहे आणि हे शक्य आहे, असं विवेकाची योजना करून असा निश्चय, अशी यथार्थ ओळखण्यालाच युक्ती म्हणावं. युक्ती यालाच युक्ती म्हणावं. युक्तिवाद हाच आहे. मग अशा युक्तीनं आपल्याला वाचा परमात्म्याला कशी प्रकाशन करू शकल? प्रकाशन करू नाही, शक्य नाही, असं आपल्याला युक्तीनं ठरता येतं. याला युक्ती म्हणावं, याला युक्ती म्हणावं. हे पहा, युक्तीनं परमार्थ युक्तीनं करावं, आणि ज्ञानोबरायाने युक्त्या सांगावं. ज्ञानदेव महाराज म्हणतो का म्हणे, नेनो युक्तीची खोली म्हणून ठेविली पायी डोई. खऱ्या युक्त्या मराठी भाषेमध्ये तर खऱ्या ज्या युक्त्या आल्यात मूळ त्या ज्ञानोबरायाकडून. काय युक्ती? उपपत्ती या जतन किजी किंबहुना भवा भिया, आणि साचे चाड आधी जरी मिया. पहा ज्ञानोबराय किती आपल्याला गोड वर्णन करून सांगतात. कृष्ण जस काय परमात्मा अर्जुनाला सांगायला लागली, तर हे अर्जुना, जर तुला संसाराचं दुःख आणि त्या दुःखाची भीती वाटत असेल, जन्म मरणाच्या 11 संसार पत्यात टाकणारा, फसिनारा, दुष्टचक्र असणारा, ह्या संसाराची जर तुला भीती वाटत असेल खरंच अर्जुना, आणि माझी प्राप्तीची गरज वाटत असेल, जर तू मुमुक्षु असलास, जर तू साधक असलास, जर तू खऱ्यावर हात द्यायला राजी असलास, तर मी ज्या युक्त्या सांगायला लागलो ह्या जतन कर. ह्या साठवून देव, संपुष्ट हृदय पेटी करूनही पोटी साठव. ह्या हेळसांड करू नको, त्या वरच्यावर अशाच वाया जाऊ देऊ नको, वाऱ्यावर जाऊ देऊ नको. हे बोलणं नाही, सातची बोलाची नव्हे हे शास्त्र. हे नुसतं बोलण्यापुरतं नाही, बोलाचाच भात आणि बोलाचीच कडी नाही. संसार जिनते सर्व संसाराला जिंकणार, दुःखरूप संसाराला नष्ट करणार, हरिणार शस्त्र शास्त्र. हे जे सांगायला वेदांत शास्त्र, जे अध्यात्मशास्त्र, जे भगवद्गीता शास्त्र, गीता शास्त्र, तरी संसाराला जिंकणारे शास्त्र शस्त्र. आणि आत्मा अवतरते मंत्राक्षरी, आणि आत्म्याला जो आत्मा झाकलाय, जो आत्मा पंचकोशात झाकलाय, जो आत्मा 3 देहानं, कलाना, अहंकारानं, लक्षात येणं, आत्म्यालाच आत्मा, तर त्या आत्म्याला अवतीर्ण करणारी
मंत्र आहे, जसा मंत्रानं देवता अवतीर्ण होतात, ती ब्रह्मदेव प्रगट हो व्हावं लागते, विष्णू शंकर त्या मंत्रानं, जसं वैदिक मंत्रानं तिथी देवता प्रगट करण्याचं त्या मंत्रात सामर्थ्य असते, गणपतीला प्रगट करण्याचं. ते केलेले तुकाराम महाराजाच्या याच्यात. किती गणपतीचे भक्त होते, ते म्हणले आणा तुमच्या गणपतीला जेवायला, आम्ही आणतो आमच्या पांडुरंगाला. तर ते मंत्र म्हणून लागली प्रगट करण्यासाठी गणेशाला. हे जसं मी सांगायलो ते दृष्टांत मला पूर्ण सांगायचं नाही, त्याप्रमाणे मंत्रानं ती दैवता प्रगट होती, तपानं दैवता प्रगट होती, तपे विन दैवत मंत्रानं होती, किंवा मंत्रानं अग्नी प्रगट होतो. हे जसं आपल्याला माहित आहे, मंत्रानं काही शक्ती प्रगट होती, त्या शक्तीनं मंत्रशक्तीनं काही व्यवहार होतो, हे जसं माहित आहे आपल्याला. त्याप्रमाणे आत्म्याला अवतीर्ण करणारी मंत्र येते, अमृतानुभवातले, ज्ञानेश्वरीतले, हरिपाठातले, हे गाथ्यातले, भागवतातले, हे सर्व जे काही शब्द आहेत ते मंत्र आहेत. आत्मा अवतरविते मंत्र अक्षरे, अक्षरे नव्हती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका. असो विस्तार व्हायला आपल्या बोलण्याचा. म्हणून ज्याच्या प्रकाशाने वाचा प्रकाशित आहे, ती वाचा त्याला कशी विषय करील, असं तारतम्यपूर्वक आर पार विचार करून मागचा पुढचा, भूत भावी कालांतरानं पाहिलं तर मागचा पुढचा देशांतरानं पाहिलं तर, आणि वस्तूतला वस्तुअंतरानं पाहिलं तर ही वस्तू अशी ती वस्तू तशी. तर हे दोहीचं नियोजन करून विवेक आहे. हे पहा, ज्ञाताकडून अज्ञाताकडं विश्लेषण करीत जाणं, याला युक्ती म्हणावं, याला विवेक म्हणावं, याला युक्तिवाद म्हणावं. माग पाहत चोर अज्ञात आहे, चोर कोण आहेत माहित नाहीत, पण पुरावे माग तिथं त्यांनी केलेला व्यवहार हा सर्व तपासून चोराचा शोध लावतं, जसा सीआयडी खातं. युक्तीच योजित येते, त्या क्षेत्रातली युक्तीच येते त्यांची. सीआयडी जे सुराग लावते, शोध लावते, कोण डाकू हातात, कोण खून केला, कसा बलात्कार झाला, कोण केला, कोणीकडे पळाला, कुठे सापडन, कोण असू शकतोय, त्याला पुढचं माहित नसतं, कोण केलं, कोण चोरी केली, कोण सांगत. त्याला सांगितलं मग त्याच्याकडे जातच कशाला करताना माहित येत, माहित नाही म्हणून त्याला आणलंय. मग त्याला आणलं तर त्यानं कशी घटना झाली तपासाव, यायला कळत नसतं घरच्याला. यायला कळलं असतं तर कोणाकडे ते सीआयडी खातं करायची गरज नसती, पोलीस खातं नसतं, काहीच नसतं, वकील नसती. हे सर्वांना कळत नाही म्हणून त्याच्यातले विशेषज्ञ असते, ती येतात, पाहतेत कोण कोण आलते, पावलं काय आहेत, खाली काय पाडले का, कुणीकडे गेली, त्याचा कुत्र्याचा सहारा घेते, त्याच्या विचारशक्तीचा, तिथं पडलेल्या पुराव्याचा, तिथं झालेल्या हालचालीचा, ह्या सर्वाचा मागमूस घेत माग घेत जाऊ आणि मागोवा घेत आणि मागोवा घेत गेल्यावर त्या चोरापर्यंत, त्या बलात्कार्यापर्यंत, त्या खुन्यापर्यंत, त्या भ्रष्टाचार्यापर्यंत जसं पोहोचता येतं सीआयडी खात्याला, त्याचप्रमाणे ही युक्तीच आहे, ती युक्तीच आहे, व्यवहारातली युक्तीच आहे ती. चोर सापडण्याची, भ्रष्टाचारी सापडण्याची, बलात्कारी सापडण्याची, खुनी सापडण्याची, गुन्हेगार सापडण्याची युक्तीच आहे ती. युक्तीची अवधान आहे, पण त्या पातळीवर, व्यावहारिक पातळीवर, स्थूल पातळीवरली ती. तशीच पारमार्थिक पातळीवरली, परमार्थातली युक्ती, संसार जग असे हे इंद्रियानं कळायले, हे वृत्ती कळायले, हे परमात्याला कळायले, हे गुणाचे, हे अविद्येचे. आम्ही इथं ज्ञान कसं जडा, तर मग ते प्रतिबिंबित झालं, ते कुठंच त्या चैतन्याचं कुठंच ते कसं, तर मग त्या अविद्या अंतकरण अधिष्ठानामुळे म्हणावं लागेल, अविद्या अधिष्ठानामुळे. मग हे जग दिसायला याची संगती कशी, हे जग पंचभूताचे, पंचभूत गुणाचे समष्टीमध्ये, मग ते गुण कशाचे आहेत, मायेचे आहेत. मग ते माया कशी खरी खोटी, मग नाही ती माया दिसते, मग ते अधिष्ठान ब्रह्म आहे, मग ब्रह्म आत्मा एक आहेत. मग याची योजना करीत 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 तिकडे गेली. महावाक्य विचारण तत्त्वम, हे त्वमन हे तत्, व्यष्टी समष्टी, असं करीत 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 अशी पदाने ऐक्यता झाली. ही युक्तीच. म्हणून अशा प्रकारची कुठून बी सुरुवात केली तर अधिष्ठानापर्यंत नेणं, विचारधारेला, विचार प्रवाहाला, जाणीवेला आणि आपल्याला समजुतीला पटवून घेणं आणि विपरीत समजुती बाधित करणं आणि यथार्थतेचा निश्चय करणं, अशा प्रकारची युक्ती असती. त्याला युक्ती म्हणावं, याला युक्तिवाद म्हणावे. असो, अशा प्रकारचा युक्तिवाद कसा असतो
कशा प्रकारानं युक्तिवादानं आस्तिकाला नास्तिकाला सर्वाला पटवून देता येते, पण युक्ती त्यांना ऐकली पाहिजे. म्हणून युक्तिवाद खूप मोठा आहे, युक्तीची योजना परमार्थात आहे. म्हणून माऊलीनं आपल्याला इथं युक्त्या सांगितलेल्या आहेत. तर खाली उद्याची युक्ती अत्यंत महत्वाची आहे, ती उद्या आपण पाहू. खूप वेळ झाल्यामुळे मी इथं थांबतो.